आमच्या चॅनलचा पहिला मिनी ब्लॉग आहे आणि स्वामींच्या दर्शनासोबत सुरू करायला यापेक्षा उत्तम कारण काय असू शकतं, बरोबर ना? सकाळी 6 वाजता आम्ही पुण्यातून अक्कलकोटच्या दिशेने निघालो. पुणे ते अक्कलकोट साधारण 280 किलोमीटरचा प्रवास आहे. सकाळी लवकर निघाल्यामुळे पुण्यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचे ट्रॅफिक लागलं नाही, रस्तेही मोकळे होते आणि हवामानही स्वच्छ आणि सुंदर होतं. तुम्ही पाहू शकता की किती प्रसन्न वातावरण होतं त्या दिवशी. आम्हाला पाऊसही लागला नाही, रस्ते मोकळे असल्यामुळे प्रवासही सुखकर झाला. रस्त्यामध्ये आम्ही थोडा नाश्त्यासाठी एक ब्रेक घेतला. तसं आम्ही दरवर्षीच अक्कलकोटला दर्शनासाठी जाण्याचा प्रयत्न करत असतो. यावर्षी आम्ही दर्शनासाठी गेलो होतो, पण अजूनही एक महत्त्वाचं कारण होतं. ते कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला नक्की सांगू. साधारण 11:15 वाजता आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलो. यावर्षी मात्र एक चमत्कार झाला. मंदिरात पोहोचल्यानंतर आम्हाला कुठलीही गर्दी लागली नाही. डायरेक्ट आत गेलो आणि जास्तीत जास्त 10 मिनिटाच्या आत आमचं दर्शन पूर्ण झालं. स्वामी दर्शन केल्यानंतर खरंच खूप मन प्रसन्न झालं. स्वामी दर्शनानंतर आम्ही पुढे काय काय केलं हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल. असंच सपोर्ट करत राहा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.